नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला येणारे GSचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, मिहान प्रकल्प कोठे आहे? तर मिहान हा प्रकल्प नागपूर येथे आहे. नेक्स्ट, खालसा दल कोणी स्थापन केला? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल स्थापना केली आहे. नेक्स्ट, ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर ही आहे. नेक्स्ट, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात कधी झाली आहे? तर 2008मध्ये याची सुरुवात झाली आहे. नेक्स्ट, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर संत एकनाथ यांच्यामुळे हा प्रकार ओळखला जातो. नेक्स्ट, अंधासाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर लुईस ब्रेल या शास्त्रज्ञांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. नेक्स्ट, संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा करंडक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नागपूर या शहराला ओळखले जाते. नेक्स्ट, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अण्णा हजारे यांचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव? तुकाराम भोलोबा आंबिले मोरे हे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. नेक्स्ट, युरियामध्ये किती नत्राचे प्रमाण असते? तर युरियामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात अग्रेसर देश चीन हा आहे. नेक्स्ट, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. नेक्स्ट, भारताला एकूण समुद्रकिनारा किती लाभला आहे? तर 7,517 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा भारताला लाभला आहे. नेक्स्ट, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सरदार पटेल यांनी बारडोलीचे नेतृत्व केले होते. नेक्स्ट, वन्यजीव संरक्षण कायदा हा कधी अस्तित्वात आला? तर 1972मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. जिल्हा स्तरावरील पोलीस प्रमुख म्हणून कोण ओळखले जाते? तर पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस प्रमुख असतो. त्याला आपण SP असेही म्हणून ओळखतो. नेक्स्ट, रेडियमचा शोध कोणी लावला? तर रेडियमचा शोध हा मेरी क्युरी या शास्त्रज्ञाने लावला. नेक्स्ट, पहिला अणुस्फोट पोखरण येथे इसवी सन कितीमध्ये घडवण्यात आला? तर मे 1974मध्ये पहिला अणुस्फोट घडवण्यात आला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. 0 माईल सिटी म्हणून कोणती सिटी ओळखली जाते? तर नागपूर ही सिटी ओळखली जाते. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम आपल्या लहान मेंदू करत असतो. धवल क्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन आहेत. नेक्स्ट, संगमरवर कशाचा प्रकार आहे? तर संगमरवर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. नेक्स्ट, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट, महात्मा गांधी समाधीस्थळ राजघाट दिल्ली येथे आहे. नेक्स्ट, स्वयंचलित वाहनातून कोणता वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू स्वयंचलित वाहनातून बाहेर पडतो. नेक्स्ट, भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. नेक्स्ट, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते खनिज पदार्थ असते? तर त्यात लोह हे खनिज पदार्थ असते. नेक्स्ट, रास्त गोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले. नेक्स्ट, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. नेक्स्ट, ए मेरे वतन के लोगो या गीताचे गीतकार कोण आहेत? तर कवी प्रदीप हे या गीताचे गीतकार आहेत. नेक्स्ट, मीराबाई चानू या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत? तर मीराबाई चानू या मणिपूरच्या आहेत. नेक्स्ट, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य महाराष्ट्र राज्य हे
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य आहे. नेक्स्ट संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केले. नेक्स्ट पिवळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित पिवळी क्रांती आहे. नेक्स्ट काझीरंगा उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा उद्यान हे आसाम या राज्यात आहे. नेक्स्ट गोवा राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर गोवा राज्य हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. नागार्जुनसागर प्रकल्प हा आंध्र प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट वेदांकडे चला असा संदेश कोणी दिला? तर दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे चला असे म्हटले. नेक्स्ट मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव इथे आहे. नेक्स्ट मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट हिरा कशाचे अवरूप आहे? तर हिरा हे कार्बनचे अवरूप आहे. नेक्स्ट भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा आहे. नेक्स्ट कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट बोडो आदिवासी जमात आसाम राज्यात आहे. नेक्स्ट थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर थायमिनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो. नेक्स्ट सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा आहे. नेक्स्ट न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी करण्यात आली? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1882मध्ये पुणे येथे करण्यात आली. नेक्स्ट भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954मध्ये करण्यात आली. 1954. नेक्स्ट माय लाईफ माय मिशन हे पुस्तक कोणाचे आहे? तर बाबा रामदेव यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट सिक्कीम या राज्याची राजधानी गंगाटोक ही आहे. शेवटचा प्रश्न ऑपरेशन मुस्कान हे कशासंबंधी ऑपरेशन आहे? तर हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासंबंधी हे ऑपरेशन